ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत कोटी रुद्र संहिता. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सार्थ शिवचरित्र सहस्रनाम. कुबेर बंधुः श्रीकंठ लोकवर्ण तत्तम मृदुः समाधी वेद्य कोदंडी नीलकंठम परेश्वदी. कुबेराला बंधू मानणारे श्यामवर्ण कंठाचे, सर्व लोकात श्रेष्ठ असणारे, सर्व वर्णात श्रेष्ठ असणारे, चित्ताच्या निरधानाने अनुभवास येणारे धनुर्धर परशुधारी, विशालाक्ष मृगव्यादाः सुरेशः सूर्यतापनं, धर्मधाम क्षमाक्षेत्रम भगवान भगनेत्रभीतम. विशाल असे नेत्र असलेले, देवांचे स्वामी असलेले, सूर्यालाही दंड करू शकणारे, धर्माचे आश्रयस्थान, क्षमेचे उत्पत्तीस्थान असणारे, ऐश्वर्य धर्म यश श्री ज्ञान आणि वैराग्य षडगुण संपन्न असे, उग्रह पशुपती स्थानार्थ प्रियभक्तः परंतपः दाता दायकरो दक्षः करपती कामशासनः. संहारकाली विशाल रूप धारण करणारे, मायानी बद्ध झालेल्यांचा उद्धार करणारे, गरुड रूप भक्तांवर प्रेम करणारे, शत्रूंना जिंकणारे, त्यांच्यावर दया करणारे, दान देणारे, कृपेचा वर्षाव करणारे, जटाजूटधारी, मदनाचे दमन करणारे, शमशाल निलय सूक्ष्म शमशानस्तो महेश्वर, लोककर्ता मृगपती करता महौषधीय, स्मशानवासी, सर्व इंद्रियांच्या अतीत, महान ईश्वर, जगाची उत्पत्ती करणारे, पंचभूतांचे निर्मिते, भवरोग निवारण करणारे, तर गोपित गोप्ता ज्ञानगम्य पुरातन, नीतिः सुनीतिः शुद्धात्मता सोहम सोमरथ हा सुखी, स्वर्ग पृथ्वी जल किरण पशु वाणी व इंद्रियाचे स्वामी, ज्ञानाने जाणण्यास योग्य, न्यायस्वरूप आत्मरूप, चंद्ररूपाने औषधी पुष्ट करणारे, उमेसहित राहणारे, परिपूर्ण असे आनंद स्वरूप, सोमोपमृतपः सौम्य महातेजा महाविद्युतीय, तेजोमय मृतमयो जगन्मय सुधापितीह, सोमनाथ रूपी चंद्राचे पालन करणारे, भक्तांसाठी सौम्य रूपाने प्रगट असणारे, महान तेजोमय कांतिमान प्रकाश स्वरूप, अमृत स्वरूप, अनन्य स्वरूप, अमृताचे पालक आणि रक्षक, अजात शत्रुरालोकः संभाव्य हव्यवाहनः, लोककरो वेदकरः सूत्रकारः सनातनः. अजातशत्रू अग्निरूपाने देवाला हविभाग पोचविणारे, लोकांची उत्पत्ती करणारे, वेदांचे प्रगटी करणारे, नित्यस्वरूप, महर्षी कपिलाचार्य विश्वाती दीप्ती श्रियलोचन, पिनाकपाणी भूर्देव स्वस्तितः स्वस्ती कृसंदी. संख्याशास्त्राचे निर्माते, आपल्या प्रकाशाने विश्व उजळणारे, लोकांचे द्रष्टा, पृथ्वीवरील देव म्हणजे ब्रह्म जाणणारे ब्राह्मण, पार्थिव लिंग स्वरूप, कल्याण करणारे, विशुद्ध बुद्धी असणारे, मंगलमय, धातुधामा धामकरः स्वर्गः सर्वगोचरः, ब्रह्मा शुग्रीव सुसुकसर्ग कर्णिकाकार प्रियः कविः, फाट विश्वाला धारण करण्याचे सामर्थ्य असलेले तेजोमय, सर्वव्यापी, सर्वांना अंतर्बाह्य व्यापून असणारे, स्वर्गांचे निवासस्थान, सर्वांवर ताबा असलेले, ब्रह्माला उत्पन्न करणारे, विश्वाचे निर्मिते, अखिल सृष्टी स्वरूप, कण्हेर पुष्पाची आवड असलेले, त्रिकालदर्शी, शाखो विशाखो गोशाखः शिवो भीषगणोत्तमः, वोदको भव्यः पुष्कल स्थपतीः स्थिरः, शाक विराशत ऋषींच्या रूपाने प्रगटणारे, देवांचा विस्तार करणारे, मंगलकारी, भवरोग निवारक, गंगेला मस्तकावर धारण करणारे, कल्याण स्वरूप, पूर्णपणे व्यापक, ब्रह्मांडाची सर्व भवने निर्माण करणारे, अचल स्वरूप, विजितात्मा विधयात्मा भूतवाहन सारथीः, सगुण गण कायाश्रव सुकीर्ती सिचंद संशय, मनाला स्वाधीन ठेवणारे, शरीर मन व इंद्रियाकडून आपल्या इच्छेप्रमाणे काम करून घेणारे, पंचभौतिक शरीराचे संचालन करणारे, बुद्धिरूप सारथी, प्रथमादी गुणांनी युक्त असणारे, गणस्वरूप उत्तम कीर्ती असणारे आणि संशय नष्ट करणारे, कामदेवः कामपालो भस्म दूध लित विग्रह, भस्मप्रिय भस्मशायी कामी कांतः कृतागम,
ही पुरुषार्थांचे अधिष्ठ असते. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे, स्वरंगाला भस्म लावणारे, प्रिय भक्तांच्या संगतीची इच्छा असणारे, समस्त तंत्रशास्त्राची रचना करणारे, समावर्तो निवृत्तात्मा, धर्मपूज्ये सदाशिव, कलमश्म श्वस्तुर भार्यो दुर्वासो दुरासदः, त्या रूपी चक्राचे उत्तम प्रकारे संचालन करणारे, सर्वत्र असलेले आत्मस्वरूप, धर्माची रात, सदैव कल्याणकारी, पापरहित, नित्यशुद्ध आणि चार भुजा असलेले, दुर्लभ दुर्गम दुर्ग, सर्वायुध विशारद, अध्यात्म योग निलय, सतसंतु संतुवर्धनम, भक्तीशिवाय प्राप्त होण्यास कठीण असलेले सर्व प्रकारची शास्त्रे व अस्त्र चालवण्यास पारंगत, संपूर्ण विश्वाचे जाळे विणणारे, जाळ्यांचा विस्तार करणारे, शुभांडो लोक सारंडो जगदीशो जनार्दन, भस्मशुद्धी करो मेरू रोजस्वी शुद्ध विग्रह, सुंदर अंग असणारे, जगाचे स्वामी, जगाचा संहार करणारे, भस्माने शुद्ध करणारे, सुमेरू पर्वत स्वरूप, तेजाने बलाने संपन्न निर्मळ शरीर असलेले, असाध्य साधू साध्यश्वर, भृत मर्कट रूप धृक, हिरण्यरेताह पौराणो रिपुजीवर बली, तपापासून व भजनापासून दूर असणाऱ्या लोकांना अप्राह्य साधना भजत करणाऱ्या साधूजनांना सुलभ श्रीराम सेवक हनुमंताचे रूप धारण करणारे, अग्निस्वरूप सुवर्णमय वीर्यमान पुराणांनी वर्णन केलेले शत्रूचा नायनाट करणारे बलवान, महागर्दो महागर्त सिद्ध वृंदावन वंदित व्याघ्र चर्मांबरो व्याली महाभूतो महानिधी, ब्रह्मानंदाचा महासागर, विशाल आकाश स्वरूप सिद्ध आणि देव यांच्याकडून वंदित, स्वरूपी अलंकार धारण करणारे, कधीही कष्ट न होणारे महत् स्वरूप, सर्वांना समजून घेणारे महान निवासस्थान, अमृतताशो मृत वपुः, पार्श्वजन्य प्रभंजन्य, पंच विष स्थितस्तवस्त परिजातः परावरः, आनंदी रूपी अमृताचे सेवन करणारे, ज्यांचा देह कधीही नष्ट होत नाही असे पापजन्म नामक शंख स्वरूप, वायू स्वरूप, संहारकारक 24 जड तत्वांसहित 25व्या चेतन तत्वात म्हणजे पुरुषात स्थित झालेले कल्पवृक्षास्वरूप, कारण कार्यरूप, ब्रह्म आणि जगतरूप, सुलभः सुवर्तः शूर ब्रह्मा वेद निधी निर्ध, वर्णाश्रम गुरुवर्णी शत्रू जिच्छत्रुतापन, श्रद्धावान भक्तांना सहजतेने प्राप्त होणारे पराक्रमी ब्रह्म आणि वेद यांचे प्रगट होण्याचे स्थान, जगतरूपी रत्नांचे उत्पत्ती स्थान, वर्णाचे आणि आश्रमाचे गुरु, शत्रूंना ताप देणारे, आश्रम शपन शामोह ज्ञानवान चलेश्वर, प्रमाणभूतो दुर्धज्ञ सुपर्ण वायुवाहन, भक्तांचे विश्रांती स्थान, भक्तांच्या पापांचा अथवा त्यांच्या जन्म मृत्यू चक्राचा नाश करणारे, नित्य ज्ञानरूप पृथ्वी पर्वत आदी स्थावर पदार्थांचे स्वामी, नित्यसिद्धी प्रमाणरूप वेदमय सुंदर पंखांनी युक्त आपल्या आज्ञेने वायूला प्रवाहित करणारे, धनुर्धरो धनुर्वेदो गुणराशी गुणकारम, सत्य सत्यपरो दिनो धर्मांडो धर्मसाधन, जाणणारे सर्व सद्गुणांची खान, सत्यस्वरूप नित्य संतुष्ट धर्ममय शरीर असणारे, धर्माचे अनुष्ठान करणारे, अंतदृष्टी राननंदो दंडो दमयिता दमः, अभिवाद्यो महामायो विश्वकर्म विशारदः, रहित दृष्टी असणारे, परमानंद रुसांना शासन करणारे, अहंकारी दानवांचे दमन करणारे, सर्वांनी नतमस्तक होण्यास योग्य असे महामायावी, विश्वनिर्मिती आणि विश्वातील सर्व व्यवहार करण्यात अत्यंत कुशल असणारे, वीतरागो विनीतात्मा तपस्वी भूतभावनः, उन्मत वेश प्रच्छन्नो चितकामो जितप्रियः, पूर्णपणे विरक्त, अत्यंत विनयशील, तपच्चा परायण, भूतमात्रांची निर्मिती आणि रक्षण करणारे, मायाच्या पलीकडे लपलेले गूढ रूप आणि कामदेवांना जिंकणारे आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेले, कल्याण प्रकृती कल्पः सर्व लोक प्रजापती तरस्वी तारको धीमान प्रधान प्रभुरवय्यः, कल्याणकारी सामर्थ्यवान सर्व लोकांतील प्रजेचे पालन करणारे, भक्तांचे त्वरित रक्षण करणारे, जीवन उद्धारक श्रेष्ठ ज्ञानाने युक्त
सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ स्वामी अविनाशी लोकपालो नंतहितरात्मा कल्पादिह कमलेक्षणः वेदशास्त्रास्त्र तत्त्वज्ञनो नियमो नियताश्रमः सर्वांचे रक्षण करते अंतर्यामी बसलेले कल्पांचे आदिकारण कमळासमान नेत्र असलेले वेदशास्त्र जपणारे सर्वांचे सुनिश्चित आश्रयस्थान चंद्रः सूर्यः शनिः केतुवर्डाः विद्रुममच्छविः भक्तिविश्वः परब्रह्म मृगबाणा परुणनगः रूपाने आल्हाददायक सर्वांना कर्माची प्रेरणा देणारे आदित्य स्वरूप शैनेश्वर स्वरूप केतू नामक ग्रह स्वरूप मंगल स्वरूप भक्तांच्या अधीन होणारे परब्रह्म आणि निष्पाप